नमस्कार. मराठी स्टोरी हब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज माझी इच्छा पूर्ण होणार होती. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्हा दोघा नवरा बायकोची दुसऱ्याबरोबर करायची इच्छा पूर्ण होणार होती. गुढीपाडवाला नवरा बायकोला गिफ्ट देतो आणि आज मी माझ्या बायकोला परक्या पुरुषाचा गिफ्ट म्हणून देणार होतो. माझी लाडकी बायको रोहिणी, माझी सोज्वळ संस्कारी बायको, तिला मी दुसऱ्याशी गप्पा मारायला शिकवले. ती माझी बायको दुसऱ्याचं घेणार खरे तर मीच ते घडवून आणले होते, पण मी बायकोला ते सांगितले नाही. तिला असे वाटते की मला तेच माहीत नाही. तिच्या दृष्टीने मी बाहेर गेलोय, मी घरात नाही आहे आणि ते खरे आहे, कारण तिच्यासमोरच मी कामावर जायला बाहेर गेलो आणि आता संध्याकाळपर्यंत तरी मी घरी येणार नाही हे तिला माहिती होते. पण तिला माहीत नाही आहे की ती आंघोळीला गेली होती तेव्हा मी गुपचूप माझ्या चावीने दार उघडून घरात परत आलो होतो. ती आंघोळ करून कपडे वगैरे घालून बाहेर येत होती तोपर्यंत मी किचनमध्ये लपलो होतो. नंतर ती बाहेर हॉलमध्ये येऊन पूजा वगैरे करेपर्यंत मी बेडरूममध्ये पळालो होतो. नंतर ती नाश्ता करून टी व्ही बघत हॉल आणि किचनमध्ये ये जा करत होती आणि मी आत बेडरूममध्ये लपलो होतो. आणि तेव्हाच तो दुसरा माणूस घरी आला. तो माणूस दुसरा कोणी नाही तर आपला रोहित आहे. रोहितशी नेटवर्क ग्रुपच्या माध्यमाने ओळख झाली तसे सारखे वाटू लागले की तो योग्य माणूस आहे माझ्या बायकोसाठी. माझ्या लग्नाला बरीच वर्ष झाली आणि आता आम्हा नवरा बायकोचा कार्यक्रम बोरिंग होत चालला होता. आता बायकोला दुसऱ्याचा कोणाचा तरी साखायला द्यायची गरज होती. आमच्या बोरिंग लाईफमध्ये त्याची फोडणी टाकून आमचे लाईफ मसालेदार करायची वेळ आली होती. पण असा कोण दुसरा माणूस मिळेल ज्याला तसे करता येईल पण कुठला प्रॉब्लेम होणार नाही या विचाराने मी होतो. सगळ्या बाजूने विचार केला तर हा रोहित एकदम परफेक्ट माणूस होता. रोहितशी तसेच मी पूर्वीपासून चॅट करत होतोच. नंतर त्याच्याशी फोनवर बोलणे चालू झाले आणि आम्ही आमच्या आवडत्या विषयावर बोलून एकमेकांशी आपली इच्छा शेअर करत होतो. तेव्हा मग मी त्याला माझ्या बायकोला परक्या पुरुषाला द्यायची कल्पना बोलून दाखवली. त्यावर आमचे नेहमी बोलणे होऊ लागले आणि तो मला अनेक वेगवेगळ्या टिप्स देऊ लागला. मग आम्ही ठरवले की रोहितशी माझ्या बायकोबरोबर ओळख करून द्यावी, त्यांना एकमेकांना मैत्री आणि त्यांच्यात कार्यक्रम घडवून आणावी. मग मी रोहितबरोबर जसे ठरवले होते तसेच आधी बायकोबरोबर करताना दुसऱ्या माणसाचा विषय काढू लागलो आणि दुसऱ्या माणसाचा तिला मिळाला तर तो तिला कसा करेल आणि ती त्याच्याकडून कसे करून घेईल वगैरे इच्छा बोलून आम्ही आनंद घेऊ लागलो. दुसऱ्या माणसाचा त्याचा उल्लेख केला की मलाही खूप आवडते आणि बायकोला पण आवडायचं. रोहितच्या कथा आम्ही अनेकदा एकत्र वाचत कार्यक्रम केला. तेव्हा तिला रोहितबद्दल कल्पना होती. मग मी आमच्या दुसऱ्या माणसाशी विषयात रोहितचा उल्लेख करायला लागलो आणि रोहिणीला रोहितचा मिळाला तर तुला कसे वाटेल वगैरे विचारत तिची इच्छा वाढवत राहिलो. मग मी रोहिणीला रोहितबरोबर मैत्री करायला तयार केले आणि अगदी त्याच्याशी खरोखर करू नकोस पण त्याच्याशी दोस्ती करून मजा घे असे तिच्या गळी उतरवले. आधी ती तयार होत नव्हती, मग मी तिला भाग पाडले आणि शेवटी ती तयार झाली. मग रोहितला तिचा मोबाईल नंबर देऊन मी त्याला तिच्याशी चॅट करायला सांगितले. त्याचप्रमाणे रोहितने तिच्याशी चॅट करायला सुरुवात केली. आधी नुसतेच हाय हॅलो गुड मॉर्निंग आणि जोक वगैरे चांगलेच मेसेज ते एकमेकांना पाठवू लागले. मग नंतर हळूहळू त्यांच्यातला संकोच कमी कमी होत गेला तसे ते तसले जोक्स रोमॅन्टिक क्लिप्स वगैरे शेअर करू लागले. अनेकदा मी बायकोला एखादा तसला जोक किंवा फोटो नाही तर व्हिडिओ त्याला पाठवायला सांगायचो तर कधी रोहित तिला काही पाठवायचा, मीच तसल्या गोष्टी द्यायचो. मग ते दोघे हळूहळू फोनवर बोलायला लागले. आधी ते नुसती चौकशी आणि जुजबी गप्पा मारत असत पण नंतर हळूहळू त्यांच्यात तसल्या गप्पा व्हायला लागल्या. अनेकदा माझी बायको एकटी घरी असली की रोहितला तिला फोन करायला सांगायचो आणि तिच्याशी तसले बोलून तिचा उत्साही करायला सांगायचो. त्यांना बोलायला एकांत आणि मोकळीक मिळावी म्हणून मी अनेकदा तिच्यापासून दूर जायचो म्हणजे त्यांना मोकळेपणे तसले बोलता येईल. आता तर रोहित तिला फोनवर कार्यक्रमच्या गोष्टी करू लागला आणि तिच्याशी फोनवर तसेच बोलू लागला तिला करायला लागला होता. आता फक्त इतकेच बाकी राहिले होते की तो प्रत्यक्ष येऊन तिला करायचे बाकी होता. तसे तर माझी काही हरकत नव्हती की रोहितने येऊन तिला करेल तर, पण इनफॅक्ट तीच माझी इच्छा होती, पण त्याने माझ्यासमोर तिला करावे असे मला वाटत होते. पण रोहित तिच्याशी त्याबद्दल बोलायला तेव्हा
ती त्याला सांगायची की नवऱ्यासमोर तिला ते जमणार नाही, पण ती अशी गुपचूप त्याच्याशी करायला तयार होती. फक्त रोहितच परदेशात होता तेव्हा तिला करायला लगेच येऊ शकत नव्हतं, म्हणून ते घडवायचे राहिले होते. रोहितशी चर्चा केल्यानंतर आमच्यात एकमत झाले की जोपर्यंत रोहित माझ्या बायकोला 2-3 वेळा एकटेच करत नाही तोपर्यंत तिला संकोच जाणार नाही आणि त्यानंतर ती माझ्यासमोर म्हणजेच आपल्या नवऱ्यासमोर दुसऱ्या माणसाशी करायला तयार होईल. तेव्हा मग मी रोहितला सांगितले की तू एका ट्रिपमध्ये आमच्या घरी ये आणि आधी एकटाच माझ्या बायकोला कर. त्याप्रमाणे तो पाडव्याच्या सुट्टीवर आला होता तेव्हा एक दिवस माझ्या घरी येऊ शकतो असे मी त्याला सांगितले. मग मी त्याला एकांत मिळेल अशी व्यवस्था करून ठेवली. दिवाळीची सुट्टी लागली होती तेव्हा मी माझ्या मुलांना त्यांच्या आजीकडे म्हणजे सासूबाईंकडे राहायला पाठवले होते. तेव्हा आता माझ्या घरी फक्त मी आणि बायकोच होतो. तिच्या दृष्टीने मी एक कामावर गेलो होतो आणि फक्त तीच एकटी घरी होती. पण तिला कल्पना नव्हती की तिचा नवरा आत बेडरूममध्ये लपून बसला. तसे तर तिला ही पण कल्पना नव्हती की रोहित तिला भेटायला येणार आहे आणि तो आला आहे. आमचे ठरल्याप्रमाणे रोहितने आधी मला फोन केला आणि मला लाईनवर ठेवून त्याने माझ्या बायकोला कॉन्फरन्स कॉल केला. मी गुपचूप ऐकत होतो आणि ते दोघे एकमेकांशी बोलायला लागले. आधी 5 मिनिटे तो तिच्याशी तसले बोलत होता आणि ती मग त्याच्याबरोबर लाडे बोलत त्याला साथ देत होती. मग त्याने तिच्याबरोबर करण्याचा विषय काढला आणि माझ्या बायकोला त्या क्षणी करायला मिळाले तर किती मजा येईल वगैरे बोलू लागला. ती मजेत त्याला म्हणाली की मी या मग करायला, तर त्याने म्हटले येतो मी. ती पुन्हा मजेत म्हणाली की या मी तयार आहे आणि तो म्हणाला की मी आलोय आणि दारात उभा आहे. तिला वाटले तो मस्करी करतोय, पण त्याने खरंच आलोय म्हटले. तेव्हा ती दरवाजा उघडून बघायला गेली. दरवाजा उघडला आणि रोहितने खरोखर समोर उभे पाहून ती गडबडली आणि तिला काय करावे सुचेना. नशीब रोहित सरळ आत घुसला आणि दरवाजा लावून घेतला, नाहीतर कदाचित तिने त्याला आत न घेता दरवाजा लावून घेतला असता. मी बेडरूमच्या दरवाजाला किंचित फट पाडून आतून बाहेर बघत होतो. यदा कदाचित माझी बायको रूममध्ये आली असती तर मी बेडच्या खाली लपायची तयारी करून ठेवली होती. पण मी रोहितला सांगितले होते की माझ्या घरी आलास तर बाहेर हॉलमध्येच थांब आणि शक्यतो सगळा कार्यक्रम तिथे हॉलमध्ये सोफ्यावरच कर, म्हणजे मला बेडरूममध्ये राहून दरवाजाच्या फटीतून सगळे गुपचूप बघता येईल. सोफा पण असा ठेवलेला होता की बेडरूमच्या दरवाजाला किंचित फट पडली तरी सोफ्याचा पूर्ण सीन व्यवस्थित दिसेल. आता रोहित घरात आलाच आहे तर त्याचे स्वागत वगैरे कसे करावे या विचारात माझी बायको पावसाळून गेली. रोहितला तिच्या गोंधळलेल्या मनस्थितीची कल्पना होती, म्हणून त्याने आधी तिला सोफ्यावर बसायला सांगितले आणि तो तिच्यापासून दूरच सोफ्यावर बसला. तिच्याशी गप्पा मारू लागला. 5-1 मिनिटे गप्पा मारल्यावर माझी बायको थोडी रिलॅक्स झाली की रोहित समोर आला आहे तर लगेच झडप घालून करायला सुरुवात नाही करणार. त्याच्या बोलण्यात त्याने तिला नकळत सुचवले आणि आश्वस्त केले की जोपर्यंत ती सिग्नल देत नाही तोपर्यंत तो तिला करणार नव्हता. अजून काही मिनिटे गप्पा मारल्यावर माझी बायको पूर्ण निश्चित झाली आणि हळूहळू रोहित बरोबर लाडात येऊ लागली. रोहितने माझ्या बायकोला विचारले की काही चहा वगैरे मिळेल का. ती ओशाळत करते म्हणत किचनमध्ये निघून गेली. ती जसे आत गेली तसे रोहित उठून बेडरूमच्या दरवाजाजवळ आला आणि माझ्याशी कुजबुजत बोलत लागला की मी उत्सुकतेने त्याला काय काय करशील विचारत होतो, तर त्याने बघू काय घडते म्हणत माझी उत्सुकता ताणून ठेवली. माझी बायको आता चहा घेऊन बाहेर येईल म्हणून तो परत जाऊन सोफ्यावर बसला. तेवढ्यात माझी बायको चहा घेऊन बाहेर आली. पुन्हा ते सोफ्यावर बसून चहा पीत गप्पा मारू लागले आणि रोहितने आता गप्पांचा रोख तसल्या संभाषणाकडे वळवला. त्याच्या गप्पा ऐकून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर लाली पसरत होती तर तिची उत्तेजना वाढायला लागलेली दिसत होती. मग काय झालं सुरू, मी बघत होतो आणि ते दोघे सुरू झाले. या पुढील कथेत. तोपर्यंत चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या स्टोरीला लाईक करा. धन्यवाद.